हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? अपेक्षा करते की मजेत असाल. नव्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. लास्ट ब्लॉगमध्ये आपण नागावच्या वाडीचे मस्त असे प्रॉपर्टीचे व्हिडिओज पाहिले, पण आजच्या दिवसाची सुरुवात आपण करणार आहोत स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करण्यापासून. स्विमिंग पूल बघून अस्मी एवढी एक्सायटेड होती ना की काय सांगू. तिने अगदी पाणी बघताच पाण्यामध्ये लगेचच जंप केली आहे आणि बघा कशी जलपरीसारखी स्विमिंग करते. तिच्याबरोबर छोटी साईशा पण बघा कशी फ्लोटिंगचा आनंद घेत आहे. साईशाचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता बरं का स्विमिंग पूलचा, पण ती अजिबात घाबरली नाही. उलट ती एवढं एन्जॉय करत होती ना की पाण्यातून शेवटी बाहेर यायला पण तयार नव्हती. इथे अस्मी ना साईशासाठी काहीतरी गाणं बोलते आणि ते ऐकून साईशा एवढं हसतीये की तिला एवढा आनंद होतोय की काही विचारू नका. स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करून झाल्याच्या नंतर आम्ही जाणार होतो फ्रेश होऊन लंच करायला. तसं बघायला गेलं तर लंचची व्यवस्था तिथे रिसॉर्टमध्ये पण होती, पण आम्ही आदल्या दिवशी रात्री तिथे जेवण केलं होतं, म्हणून आम्ही ठरवलं होतं की यावेळेस कुठेतरी आपण बाहेर ट्राय करूया. काय आहे ना गाईज, आपण कधी असं बीचेसवाल्या जे ठिकाणी आपण जेव्हा फिरायला जातो तिथे नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी खूप सारे चांगले ऑप्शन्स अवेलेबल असतात, पण व्हेजिटेरियन लोकांनी काय करायचं, त्यांचे तर थोडे हालच होतात. पण इथे असं अजिबात झालं नाही, कारण नागावच्या रिसॉर्टच्या समोरच एक हॉटेल होतं जिथे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. जे कोळीनबाईंचं जे रेस्टॉरंट आहे त्याच्या बाजूलाच एक प्युअर व्हेज रेस्टॉरंट होतं, सुरुची शुद्ध शाखा. काही कारणामुळे मला तिकडचे व्हिडिओज तर नाही घेता आले, पण तुमच्यासाठी एक टिप नक्कीच देईन की तिथे जर तुम्हाला जेवायला जायचं असेल तर तुमच्या वेळेपेक्षा थोडं आधीच जाण्याचा प्रयत्न करा, कारण तिथे खूप जास्त वेटिंग लिस्ट होती. आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा आम्हाला जवळजवळ अर्धा तास उभं राहावं लागलं होतं, पण तिकडची सर्व्हिस तसं बघाल तर खूप फास्ट आहे. तिथे एकदा नंबर आल्याच्यानंतर तुम्हाला जेवणासाठी तर वेळ होत नाही, पण नंबर येईपर्यंत थोडं वाट बघावी लागते. इथे साईशा बरोबर खूप सारी मज्जा मस्ती केल्याच्या नंतर आणि तिचे खूप सारे फोटो सेशन केल्याच्या नंतर मी ट्राय करते थोडं स्विमिंग करायला, जे काही मला जमत नाही आहे. तिथून मग इव्हनिंगला आम्ही पोचलो नागाव बीचवर, जे की रिसॉर्टपासून हार्डली 1 किलोमीटरच्या अंतरावरती होतं. मला तर बीचवर चालणं खूप आवडतं, म्हणजे एकदम बघा ना कसं ब्रेन रिसेट झाल्यासारखं वाटतं. कसं आहे ना, बीचवरची थंड हवा आणि ते वातावरण आणि जो लाटांचा आवाज असतो ना, तो एकदम नैसर्गिक थेरपीपेक्षा काही कमी नसतो. तुम्हाला बीच वॉक आवडतं का? तुमचा काय अनुभव आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, खुश रहा आणि आनंदात राहा. तुम हो तो सुबह नहीं है, तुम हो तो शाम हंसी है, एक दुनिया सपनों सी है, तुम हो तो इस पे यकीन है.